नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज इतिहासाचा 6वा पाठ बघत आहोत. सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. क्वेश्चन नंबर 1. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? कोणत्या आणली? बंगाल राज्यात आणली होती. बंगाल राज्यात रॉबर्ट क्लाइव्ह 1765 मध्ये दुहेरी राज्यव्यवस्था आणली होती. आणि दुहेरी राज्यव्यवस्था केव्हा रद्द करण्यात आली? 1772 ला लॉर्ड हार्डिंग यांनी रद्द केली होती. लक्षात राहू द्या मित्रांनो. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? कोणी केला? लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी हा 1857 मध्ये त्याने हा विधवा पुनर्विवाहाचा मान्यता दिला होता. लक्षात राहू द्या मित्रांनो. मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीत इंग्रजी अधिकाऱ्याला गोळी झाली होती? कोण्या छावणीत? बराकपूर छावणीमध्ये. बराकपूर छावणीमध्ये मंगल पांडे यांनी गोळी झाडली होती. मंगल पांडे यांना फाशी कधी देण्यात आली? 8 एप्रिल 1957ला. 1857ला मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली होती. सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली होती? कोणी केली? लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी हा अनेक संस्थांनी खालसा केली होती. विधवाच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापना केली? कोणी केली? महर्षी धोंडो केशवकरी. महर्षी धोंडो केशवकरी यांनी 1799 मध्ये विधवा शिक्षणाची स्थापना केली होती. सूर्यनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद घेतली होती? कोणत्या ठिकाणी घेतली होती? हे कलकत्ता या ठिकाणी घेण्यात आली होती. राष्ट्रीय परिषदेचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते? हे मुंबईला भरण्यात आले होते. मुंबईला या ठिकाणी भरण्यात आली होती. त्याची स्थापना कधी झाली होती? 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. त्याचे अध्यक्ष कोण होते? हे व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. राष्ट्रीय परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हायसरॉयने जाहीर केली होती? कोणी केली? लॉर्ड कर्झन यांनी 1905ला बंगालची फाळणी जाहीर केली होती. आणि रद्द कोणी केली होती? रद्द हे 1912ला लॉर्ड हार्डिंग सेकंड यांनी बंगालची फाळणी रद्द केली होती. ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली होती? कुठे केली? लोकमान्य टिळक यासोबत ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ ही सुरू केली होती. केव्हा सुरू केली होती? 1916ला सुरू केली होती. होम रूल चळवळ ही 1916ची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. प्लीज मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राला पण शेअर करत चला. आपण दररोज असे आजचा पार्ट इतिहासाचा 6वा आहे. पुढचा पार्ट सुद्धा घेऊया. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशाकडून करण्यात आली? कुठे सुरुवात केली? दक्षिण आफ्रिकेतून सुरुवात केली. महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा परतले होते? 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी हे भारतात परतले होते. 9 जानेवारी हा प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. माधवराव पेशवा यांनी निजामाला पैठणीजवळ कोणत्या ठिकाणी पराभूत केले होते? कोणत्या ठिकाणी? राक्षस भुवन या ठिकाणी माधवराव पेशवा निजामाला हे केले होते. शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोट तोडली होती? कोणाची? शाहिस्तेखानाची बोटे तोडली होती. कोणी तोडली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालापाशी तोडले होते. अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर बसवले होते? कोणते वसवले होते? फतेपूर सिक्री हे आग्र्याजवळ हे शहर वसवले होते. कोणार्क येथे सूर्य मंदिर जगप्रसिद्ध आहे. हे कुठे आहे मित्रांनो? हे ओडिसा या ठिकाणी आहे. आशिया खंडातील कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली? कुठे घडण्यात आली? जपानमध्ये घडवण्यात आली. आशिया खंडात देशात सर्वात प्रथम औद्योगिक क्रांती ही जपानमध्ये घडण्यात आली होती. व्होल्टेयर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? कॅन्डिड आहे. कॅन्डिड हे व्होल्टेयर या लिहिलेल्या ग्रंथाचे नाव कॅन्डिड आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? आचार्य विनोबा भावे यांनी वैयक्तिक सत्याग्रह केले होते. केव्हा केले होते? 1940ला केले होते. 1940ला त्याचा वैयक्तिक सत्याग्रह झाला होता. सातारा जिल्ह्यात 1942 मध्ये प्रत्येक सरकार कोणी स्थापना केली होती? कोणी केली होती? नाना पाटील केली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापना केली होती. अभिनव भारती संघटना स्थापना कोणी केली होती?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारती संघटना स्थापन केली होती. केव्हा केली होती? 1904 ला केली होती. 1904 ला अभिनव भारती संघटना स्थापन केली होती. चितगाव येथील शस्त्रावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? कोणी आखली? सूर्यसेन यांनी आखली होती. सूर्यसेन यांनी आखली होती. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पंडित श्यामजी कृष्ण यांनी 1905 मध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली होती. कुठे केली? लंडन या ठिकाणी. फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला होता? नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस हा 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. आणि त्याने काँग्रेसचे दोनदा त्याने अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोणी केले? राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज यांनी हे कार्य केले होते. शेतकऱ्यांसाठी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीच्या चळवळ सुरू केली होती? खेडा सत्याग्रहात. खेडा सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ ही सुरू केली होती. त्यालाच खेडा सत्याग्रह सुद्धा म्हणतात. रौलेट ऍक्ट हा काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले? केव्हा केले? 6 एप्रिल 1919 ला रौलेट ऍक्ट हा काळ्या कायद्यानुसार महात्मा गांधींनी हरताळ केली होती. कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेले निर्देशन जखमी झालेले लाला लजपत यांचा मृत्यू झाला होता? कोणत्या? सायमन कमिशन. सायमन कमिशनला त्याने सायमन गो बॅक हे ते वाक्य वापरले होते. लक्षात होत्या मित्रांनो. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाचे गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? कोणते गाव निवडले? दांडी हे गाव निवडले होते. दांडी हे गाव निवडले होते. 12 मार्च 1930 ला दांडी यात्रा सुरू केली होती. तर 6 एप्रिल 1930 ला तिने पोहोचली होती त्या जागी. वास्को दी गामा याने कलिकत येथे राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या. कोणत्या राजाकडून मिळवल्या त्या? झामोरीन या राजाकडून, कलिकतच्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या होत्या. इंग्रजांनी जहागीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापना करण्याची परवानगी मिळवली होती? कोणाकडून? सुरत या ठिकाणी. मुघलचा साम्राज्य कोण होता? हा जहागीर होता. जहागीर राजा होता. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटलेत? निद्रास्त हे देश म्हणत. केसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? जर्मनीचा होता. आर्याची कुटुंब व्यवस्था ही कोणत्या प्रकारची होती? पितृसत्ताक ही आर्याची कुटुंबाची व्यवस्था होती. महावीर वर्धमान हे जैन धर्माचे किती तीर्थकर होते? हे 24 होते. 24. आणि पहिले कोण होते? ऋषभदेव होते. पहिले हे ऋषभदेव होते आणि 24 म्हणतो महावीर वर्धमान. गौतम बुद्धाने कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत? कोणत्या? पाली भाषेमध्ये त्यांचे गौतम बुद्धाने आपले विचार मांडले होते. मोनालिसा व द लास्ट सफर या अजरामर चित्रपटासाठी कोण प्रसिद्ध आहेत? कोण आहे? लिओनार्डो दी व्हिजा हे त्यांचे आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण होती? भगवान बुद्धची होती. बहुजन हिताय व बहुजन सुखाय. इलिडिया व ओडिसी या महाकाव्याची निर्मिती कोणी केली होती? होमर यांनी केली होती. ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत? कुठे? ऑलिम्पिया या ठिकाणी. ग्रीक राज्यातील खेळाडू त्या ठिकाणी खेळायला येत असत. ग्रीकांनी कोणत्या नाट्य प्रकार साहित्य रूढ केला होता? कोणता केला होता? शोकांतिका हा नाट्याचा हा एक प्रकार होता. प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले? लोथल या ठिकाणी सापडले होते. आर्याचा आद्य ग्रंथ कोणता होता? ऋषभदेव होता. ऋग्वेद. इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरी नजर कैदेत करून ठेवलेले राजा थिंबा कोणत्या देशाचा राजा होता? हा ब्रह्मदेशाचा होता. आताचा ब्रह्मदेश म्हणजे कोण होता? हा मालदीव होता. भारतीय सांस्कृतिक कोशाचा संपादक कोण होता? पंडित महादेव शास्त्री जोशी भारतीय संस्कृत कोशाचा संपादक होता. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कुठे आहे? लुंबिनी नेपाळ या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमारात कोणते लढाऊ जहाज नव्हते? कोणते नव्हते? तिराप नव्हते. होमरू चळवळ ही कोणी संबंधित होते? हे आणि बजेंट होते. आणि लोकमान्य टिळक यांनी 1916 ला होमरू चळवळ सुरू केली होती.
राजा कनिष्क म्हणजे इसवी सन पूर्व 120 ते 162 हा कोणत्या राजवंशाचा होता? कुशाण वंशाचा होता. कुशाण वंशाचा होता. दलित पॅथर चळवळीचे कोणते कवी संबोधित आहेत? नामदेव ठसाळ आहेत. नामदेव ठसाळ हे दलित पॅथर चळवळीचे नेते आहेत. वासुदेव गायतोंडे हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? चित्रकलाशी संबंधित आहेत. चित्रकलाशी संबंधित आहेत. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची समूहांचे हे डॅडॅस काम होते. कोणते होते? परराज्याशी संबंधित होते. परराज्य संबंधित ठेवणे. व्यावसायिक तत्वावर भारताची पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान कोणत्या वर्षी धावण्यात आली होती? 16 एप्रिल 1853. 16 एप्रिल 1853 लॉर्ड डलहौसी यांनी पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे या ठिकाणी धावण्यात आली होती. कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? 1998. 1998 कोकण रेल्वे ही सुरू करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता? तोरणा किल्ला जिंकला होता. तोरणा किल्ला हा यांनी जिंकला होता. कोणते पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात? कोणते? दुसरे बाजीराव. दुसरे बाजीराव पेशवे हे राऊ म्हणून ओळखले जातात. माझी जन्मठेप हे पुस्तक कोणत्या क्रांतिकारकांनी लिहिली होती? वीर सावरकर. वीर सावरकर यांनी लिहिले होते. अस्पृश्यतेच्या उच्चतम घटनासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असे कोणाचे मत होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक होते असे कोणी म्हटले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? रासबिहारी बोस. रासबिहारी बोस यांनी 1942 टोकियो जपान या ठिकाणी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. हिटलरच्या डॅडॅसच्या आत्मचरित्रातून त्यांच्या नाझीवादाचे रूप स्पष्ट होते. कोणत्या? माइन काल्फ. माइन काल्फ लक्षात आला हे पुस्तक होते. निजामाने शरणागती पत्करली व हैदराबाद सामील झालेले दिवस कोणता होता? 17 सप्टेंबर 1948. 17 सप्टेंबर 1948 हैदराबाद हा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी 1827 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. आणि राजाला ही कोणी पदवी दिली त्यांना? अकबर सेकंडने दिली. अकबर सेकंडने त्यांना ही पदवी दिली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण होते? लॉर्ड रिपन होते. स्थानिक स्वराज्याचे जनक जे लॉर्ड रिपन होते. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? कुठे करण्यात आली होती? मुंबई या ठिकाणी. मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना करण्यात स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1897 दीनबंधू म्हणून कोणास ओळखले जातात? चार्ल्स फ्रियर अँड्र्यूज. चार्ल्स फ्रियर अँड्र्यूज हे स्थापना केली होती. कोणास देशबंधू म्हणून ओळखले जातात? कोणास? चित्तरंजन दास. चित्तरंजन दास यांनी फॉरवर्ड कोणती मित्रांनो ते कमेंटमध्ये सांगा. चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. केव्हा केली होती? 1923 ला. 1923 मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्थापना केली होती. पुणे करार लढ्याने ब्रिटिश पंतप्रधानाच्या काळात जाहीर करण्यात आला होता. कोणत्या? रॅमसे मॅकडोनाल्ड. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी पुणे करार झाला होता. पुणे करार कोणाकडून झाला होता? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांमध्ये पुणे करार झाला होता. जैन धर्मीय आत्मलेश व शरीर क्लेश यावर भर देतात. अमर अन्न त्याग करून ही लोक सोडले याला काय म्हणतात? सल्लेखाना म्हणतात. सल्लेखाना म्हणतात. सुफी पंथाबाबत चुकीचे विधान कोणते आहेत? कोणत्या मित्रांनो? सुफी पंथाने मूर्तीपूजेचे पुरस्कार करतात. हे चूक आहे. केशवचंद्र शेषन यांनी 1866 मध्ये ब्रह्मो समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली. या संघटनेचे त्याने कोणते नाव दिले तरी? भारतीय ब्रह्मो समाज. भारतीय ब्रह्मो समाजाने 1866 मध्ये केशवचंद्र शेषन यांनी स्थापना केली होती. पंचशील तत्वाचे जनक कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते. पंडित जवाहरलाल नेहरू होते. पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? सेनापती बापटचे आहे. सेनापती बापटचे पांडुरंग महादेव हे त्यांचे नाव आहे. छत्रपती शिवाजी राजे यांनी स्वराज्य स्थापनेचा शपथ कोणत्या मंदिरात घेतली होती? रायरेश्वर. रायरेश्वर या ठिकाणी घेतली होती. अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणी स्थापना केली होती? मराठा प्रशासन. मराठा प्रशासन यांनी स्थापना केली होती. उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका हे दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिली होती? स्वामी विवेकानंद यांनी दिली होती. स्वामी विवेकानंद यांनी उठा, जागे व्हा आणि सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असा संदेश दिला होता भारतीयांना. भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणत्या काळात सुरू करण्यात आली होती आणि कोणी होते त्याचे गव्हर्नर? लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी 1853 मध्ये भारतीय टपाल सेवा सुरू करण्यात आली होती.
चौकशीशिवाय कोणलाही कारागृह डांबण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाला आहे? रोलेट ऍक्ट. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा करण्यात आली होती? कोणी केली? ॲलन हुम आणि 1885 मध्ये त्यांनी स्थापना केली होती.